आज गावामध्ये नियोजन खतरनाक आहे. तेवढ्यात म्हणलं तर कने गावात सगळा पोच चालू होता 1 तास. त्याच्यामुळे कने आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला कने कॅरी बॅग घालायला लागलेली बघा. कॅरी बॅग टाकून जो प्रॉपर मध्ये कने सगळी मूर्ती पॅक केलं तर पाणी लागू नये म्हणून ह्याच्यासाठी हे वातावरण इचलकरंजी मधलं आहे. इथे ढोल पथकचं नियोजन चालू होतं. इकडे ट्रॉफिकचं मॅनेजमेंट सुरू होतं. पब्लिक बी आपल्या इचलकरंजी मधलं 50% गोळा झालं. मूर्ती प्रॉपर चौकामध्ये उभा केली. पाऊस गेला असल्यामुळे गणपती बाप्पाला जी मूर्तीवर कॅरी बॅग घातलेली कने ती काढली बघा. मूर्तीच्या साईडला जी पुतळ होती तिची पण काढली. पब्लिकला एकच गोष्टीची वेळ होती म्हणजे ती ओपनिंगची. मंडळात एक कार्यकर्ता असा असतोच भावानो. तेवढंच जरा वाजपचं पण चेकअप झालं. गणपती बाप्पांच्या मूर्तीचं ओपनिंग तेवढ्यात मित्रांनो सुरू झालीच बघा. आणि भावानो मूर्तीचा जर विषय म्हणला असता तर पहिल्या स्टार्टिंगला शेतकरी माणूस, त्याच्याच लागून म्हणला असता तर बाजीप्रभू देशपांडेंची मूर्ती, 3 नंबरला म्हणजे 2 उभारलेली आपली 2 मावळे. ह्या 3 मूर्ती झाली की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. महाराजांच्या मूर्तीला लागून असलेली म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती, जी की बघितला की डोळं तृप्तच होणार. यो पाटा किती फूट असेल कमेंट मध्ये सांगा. गणपती बाप्पांच्या साईडला उभारलेला एक वारकरी, वारकरीच्याच बाजूला एक विना धरलेला वारकरी. ह्या 2 मूर्त्यांचं जी पॅकिंग होतं का नाही ते काढलीच नाहीत. त्याच्यामुळे हे मला पण बघायला मिळालं नाही. त्याच्यानंतर म्हणजे मूर्ती न्यायला सुरुवात चालू केली मांडवाच्या आत बसवण्यासाठी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, पेजला फॉलो करा विसरू नका. तुम्हाला मूर्ती कसं वाटली कमेंट मध्ये सांगा.